शेवटच्या श्वासापर्यंत कधीही शुगर होणार नाही. फक्त शेंगदाणे खाण्याची ही पद्धत समजून घ्या. असे वाक्य ऐकले की प्रत्येकाच्या मनात आशेची एक ठिणगी पेटते. कारण आजच्या काळात मधुमेह हा केवळ आजार राहिलेला नाही, तर ती एक हळूहळू शरीर पोखरणारी अवस्था बनली आहे. घराघरात कोणी ना कोणी या समस्येने त्रस्त आहे. कुणाला उपाशीपोटी साखर वाढलेली आहे, कुणाला जेवणानंतर, तर कुणाला औषधांशिवाय दिवस काढणे अशक्य झाले आहे. अनेकांना असे वाटते की मधुमेह झाला म्हणजे आयुष्यभर औषधे, बंधने, भीती आणि ताणतणाव. पण निसर्गाने दिलेल्या काही साध्या गोष्टी योग्य पद्धतीने स्वीकारल्या तर शरीराची अंतर्गत शक्ती इतकी मजबूत होऊ शकते की साखरेचा असमतोल वाढण्यापूर्वीच थांबवता येतो. त्यापैकीच एक अत्यंत साधा पण प्रभावी घटक म्हणजे शेंगदाणे. शेंगदाणे गरिबांचा मेवा म्हणून ओळखला जातो, पण तिच्या प्रत्येक दाण्यात शरीरासाठी अमूल्य अशी ताकद दडलेली आहे. प्राचीन काळापासून ग्रामीण भागात लोक नियमित शेंगदाण्याचा वापर करत आले आहेत आणि त्यांच्यात मधुमेहाचे प्रमाण फारच कमी होते, कारण त्यांची खाण्याची पद्धत आणि जीवनशैली नैसर्गिक होती. आजचा माणूस सतत घाईत आहे, प्रक्रिया केलेले अन्न खात आहे, झोप कमी झाली आहे, हालचाल कमी झाली आहे आणि याच सगळ्याचा परिणाम थेट रक्तातील साखरेवर होत आहे. शेंगदाण्यामध्ये असलेले नैसर्गिक तेल, तंतू आणि पोषक घटक शरीरात साखर हळूहळू शोषली जावी यासाठी मदत करतात. त्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढत नाही. पण इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे की शेंगदाण्याचा परिणाम तेव्हाच होतो जेव्हा ती योग्य प्रमाणात, योग्य वेळेला आणि योग्य पद्धतीने खाल्ली जाते. चुकीच्या वेळी, चुकीच्या प्रमाणात किंवा चुकीच्या प्रकारे खाल्ले तर तेच शेंगदाणे काही लोकांसाठी नुकसानकारक ठरू शकते. बहुतेक लोक बाजारात मिळणारी तळलेली, मिठाची, मसालेदार शेंगदाणे खातात आणि म्हणतात की शेंगदाण्याचा काही उपयोग होत नाही. प्रत्यक्षात अशा प्रकारे खाल्लेले शेंगदाणे शरीराला लाभ देण्याऐवजी नुकसानच करते. शेंगदाण्याचा खरा फायदा हवा असेल तर ती शक्यतो कच्ची किंवा हलकी भाजलेली असावी. त्यावर मीठ, साखर किंवा मसाले नसावेत. शरीराला जेव्हा नैसर्गिक स्वरूपात पोषक घटक मिळतात तेव्हाच स्वादुपिंडावरचा ताण कमी होतो आणि साखरेचे संतुलन राखण्याची शरीराची क्षमता वाढते. अनेकांना हे माहीत नसते की मधुमेह ही एक केवळ साखरेची समस्या नाही, तर ती संपूर्ण चयापचयाशी जोडलेली अवस्था आहे. जेव्हा शरीरातील पेशी इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नाहीत तेव्हा रक्तातील साखर वाढते. शेंगदाण्यातील काही घटक पेशींना पुन्हा संवेदनशील बनवण्यास मदत करतात, पण हे हळूहळू होते, चमत्कारासारखे एका रात्रीत नाही. या विषयावर बोलताना हे स्पष्ट सांगणे गरजेचे आहे की शेंगदाणे हे औषध नाही, ते एक नैसर्गिक अन्न घटक आहे जिचा उपयोग शरीराला योग्य दिशेने नेण्यासाठी होतो. जे लोक सुरुवातीच्या अवस्थेत आहेत त्यांना अजून मधुमेह झालेला नाही, पण कुटुंबात इतिहास आहे, ज्यांचे वजन वाढले आहे, ज्यांना सतत थकवा, वारंवार तहान, लघवी गोड खाण्याची ओढ जाणवते, अशा लोकांसाठी शेंगदाणे योग्य पद्धतीने वापरली तर ती एक संरक्षण कवचासारखी काम करू शकते. पण त्यासाठी संयम, शिस्त आणि सातत्य आवश्यक आहे. आज खाल्ली आणि उद्या परिणाम अपेक्षित केला तर निराशा होईल. शेंगदाण्याचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे ती पोट भरल्याची भावना देते. त्यामुळे वारंवार काहीतरी खाण्याची सवय कमी होते. सतत खाणे हे मधुमेहाचे एक मोठे कारण आहे. जेव्हा पोट आणि मेंदू समाधानी असतात तेव्हा रक्तातील साखर स्थिर राहण्यास मदत होते. ग्रामीण भागात सकाळी शेंगदाणे खाऊन शेतात काम करणारे लोक दुपारपर्यंत सहज काम करतात, कारण त्यांना मध्येच भूक लागत नाही. याचाच अर्थ शेंगदाणे शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देते आणि साखरेची अचानक गरज निर्माण होऊ देत नाही. पण लक्षात ठेवा, प्रत्येक शरीर वेगळे असते. काही लोकांना शेंगदाणे पचायला जड जाते, काहींना ॲलर्जी असते, तर काहींचे वजन आधीच जास्त असते. अशा लोकांनी अतिप्रमाणात शेंगदाणे खाल्ली तर फायदा होण्याऐवजी त्रास होऊ शकतो. म्हणूनच योग्य पद्धत, योग्य वेळ आणि योग्य प्रमाण जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आता आपण शेंगदाणे खाण्याची नेमकी पद्धत काय असावी हे अत्यंत शांतपणे आणि सविस्तर समजून घेऊया, कारण इथेच बहुतेक लोक चूक करतात. शेंगदाण्याचे फायदे तेव्हाच मिळतात जेव्हा ते शरीराच्या नैसर्गिक लयशी जुळवून घेतली जाते. सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र या प्रत्येक वेळेला शरीराची गरज वेगळी असते. मधुमेहाच्या दृष्टीने सकाळची वेळ सर्वात महत्त्वाची मानली जाते, कारण रात्री उपाशीपोटी शरीरातील साखर नियंत्रित करण्याची प्रक्रिया वेगळी असते. सकाळी उठल्यानंतर लगेच गोड चहा, बिस्किटे किंवा प्रक्रिया केलेले अन्न घेतले तर रक्तातील साखर झपाट्याने वाढू शकते
अशा वेळी शेंगदाणे योग्य प्रमाणात घेतले तर ती शरीरासाठी संरक्षणासारखी काम करते. सकाळी उठल्यानंतर तोंड धुतल्यानंतर कोणतेही गोड किंवा जड पदार्थ खाण्यापूर्वी साधारण 10 ते 12 कच्च्या किंवा हलक्या भाजलेल्या शेंगदाण्याचे दाणे खावेत. हे दाणे पूर्ण चावून खाणे फार महत्त्वाचे आहे. घाईघाईने गिळणे टाळावे, कारण नीट न चावलेले शेंगदाणे पचनसंस्थेवर ताण टाकू शकते. जेव्हा शेंगदाणे नीट चावून खाल्ले जाते तेव्हा तिच्यातील तेल आणि तंतू हळूहळू पचतात आणि रक्तात साखर हळू गतीने मिसळते. त्यामुळे अचानक साखर वाढण्याची शक्यता कमी होते. यानंतर किमान 20 ते 30 मिनिटे काही खाऊ नये. या काळात शरीर शेंगदाण्यातील पोषक घटक स्वीकारण्याचे काम करते. दुपारच्या वेळेस अनेक लोकांना जेवणाआधी खूप भूक लागते आणि ते काहीतरी गोड किंवा तळलेले खातात. ही सवय मधुमेहासाठी अत्यंत घातक ठरते. अशा वेळी दुपारच्या जेवणाआधी 5 ते 6 शेंगदाण्याचे दाणे घेतले तर भूक नियंत्रणात राहते आणि जेवणात अति खाणे टाळले जाते. यामुळे जेवणानंतर रक्तातील साखर अचानक वाढत नाही. परंतु लक्षात ठेवा, शेंगदाणे कधीही जेवणानंतर लगेच खाऊ नये. जेवणानंतर आधीच पचनसंस्था काम करत असते आणि त्यावर अतिरिक्त ताण पडू शकतो. संध्याकाळच्या वेळेस चहा, फराळ, गोड पदार्थ खाण्याची सवय अनेक घरांमध्ये असते. ही वेळ मधुमेह वाढण्याची मोठी कारणीभूत ठरते. जर संध्याकाळी भूक लागलीच तर चहा आणि गोड पदार्थांऐवजी थोड्या प्रमाणात शेंगदाणे खाणे हा उत्तम पर्याय ठरू शकतो. मात्र इथे प्रमाण फार महत्त्वाचे आहे. संध्याकाळी 4 ते 5 दाण्यांपेक्षा जास्त शेंगदाणे खाऊ नये, कारण संध्याकाळनंतर शरीराची हालचाल कमी होत जाते आणि जास्त प्रमाणातील तेलकट पदार्थ पचायला वेळ लागतो. रात्री झोपण्याआधी शेंगदाणे खाणे टाळावे. अनेक लोकांना वाटते की रात्री थोडे शेंगदाणे खाल्ली तर भूक शांत होते, पण प्रत्यक्षात त्यामुळे रक्तातील साखरेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. रात्री शरीर विश्रांतीच्या अवस्थेत जात असते आणि पचनक्रिया मंदावलेली असते. अशा वेळी शेंगदाण्यासारखा तेलकट पदार्थ घेतला तर साखरेचे संतुलन बिघडू शकते. आता शेंगदाणे भिजवून खाण्याबद्दल बोलूया. काही लोक रात्री शेंगदाणे पाण्यात भिजवून ठेवतात आणि सकाळी खातात. ही पद्धत काही लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते, कारण भिजवल्यामुळे शेंगदाणे मऊ होते आणि पचायला सोपी जाते. परंतु सर्वांसाठी ही पद्धत योग्य असेलच असे नाही. ज्यांना पचनाची समस्या आहे, गॅस, पोट फुगणे किंवा जडपणा जाणवतो, अशा लोकांनी भिजवलेली शेंगदाणेच वापरावी. ज्यांचे पचन मजबूत आहे ते कच्ची किंवा हलकी भाजलेली शेंगदाणे वापरू शकतात. शेंगदाणे खाताना पाण्याचे सेवन कसे असावे हे देखील महत्त्वाचे आहे. शेंगदाणे खाल्ल्यानंतर लगेच खूप पाणी पिणे टाळावे. त्यामुळे पचनरस डिलॉट होऊ शकतात आणि पचन बिघडू शकते. किमान 10 ते 15 मिनिटांनंतरच पाणी प्यावे. दिवसभर पुरेसे पाणी पिणे मात्र आवश्यक आहे, कारण पाणी रक्तातील साखरेचे संतुलन राखण्यास मदत करते. या सगळ्या पद्धतींचा एकत्रित परिणाम हळूहळू दिसून येतो. काही दिवसातच शरीर हलके वाटू लागते, भूक नियंत्रित होते, थकवा कमी होतो आणि साखरेतील चढ उतार कमी होऊ लागतात. पण पुन्हा एकदा सांगणे गरजेचे आहे की हे सर्व शिस्तीने आणि सातत्याने केल्यावरच होते. एखाद्या दिवशी जास्त खाल्ले आणि दुसऱ्या दिवशी अजिबात नाही, अशा पद्धतीने फायदा होत नाही. आता या विषयाचा सर्वात महत्त्वाचा भाग समजून घेणे आवश्यक आहे, कारण कोणताही नैसर्गिक उपाय अंधपणे वापरणे हे शहाणपणाचे लक्षण नसते. शेंगदाणे जरी उपयुक्त असली तरी काही विशिष्ट लोकांनी तिचा वापर करताना विशेष सावधगिरी बाळगली पाहिजे, अन्यथा फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. सर्वप्रथम, ज्यांना शेंगदाण्याची ॲलर्जी आहे अशा लोकांनी शेंगदाण्यापासून पूर्णपणे दूर राहावे. काही लोकांना शेंगदाणे खाल्ल्यानंतर त्वचेवर खाज, पुरळ, ओठ सुजणे, घसा खवखवणे किंवा श्वास घेण्यास त्रास होतो. हे संकेत अत्यंत गंभीर मानले पाहिजेत आणि अशा परिस्थितीत शेंगदाण्याचा वापर त्वरित बंद करावा. दुसरा महत्त्वाचा गट म्हणजे ज्यांना पचनसंस्थेशी संबंधित त्रास आहे. सतत गॅस, पोटदुखी, आम्लपित्त, जुलाब किंवा बद्धकोष्ठता यांचा त्रास असलेल्या लोकांनी शेंगदाणे फार मर्यादित प्रमाणात किंवा वैद्यकीय सल्ल्यानेच वापरावी, कारण शेंगदाण्यातील तेल काही वेळा पचनसंस्थेवर ताण आणू शकतो. ज्यांचे वजन खूप जास्त आहे आणि ज्यांना आधीच रक्तातील चरबीचे प्रमाण वाढलेले आहे त्यांनीही शेंगदाणे खाताना प्रमाणाचे काटेकोर पालन करावे. शेंगदाण्यामध्ये ऊर्जा जास्त असते, त्यामुळे अतिसेवन केल्यास वजन वाढण्याची शक्यता असते. वजन वाढणे हे मधुमेहाचे एक मोठे कारण असल्यामुळे इथे संतुलन राखणे फार आवश्यक आहे. गर्भवती स्त्री आणि स्तनपान करणाऱ्या मातांनी शेंगदाण्याचा वापर करताना विशेष दक्षता घ्यावी. सामान्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने घेतली तर शेंगदाणे शरीराला पोषण देते, पण अति सेवन केल्यास पचनाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे अशा अवस्थेत असलेल्या स्त्रियांनी कोणताही बदल करण्यापूर्वी
तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरते. आता काही महत्त्वाच्या संकेताबद्दल बोलूया, जे शेंगदाण्याचा वापर करताना कधीही दुर्लक्षित करू नयेत. जर शेंगदाणे खाल्ल्यानंतर सतत डोकेदुखी, मळमळ, उलटी, जडपणा किंवा छातीत जळजळ जाणवत असेल तर ते शरीर या अन्नाला स्वीकारत नाही याचे लक्षण असू शकते. अशा वेळी लगेच शेंगदाण्याचे सेवन थांबवावे. काही लोकांना सुरुवातीला थोडा त्रास होतो आणि नंतर शरीर जुळवून घेते, पण त्रास वाढत गेला तर तो इशारा मानला पाहिजे. शरीराशी सतत संवाद साधणे फार महत्त्वाचे आहे, कारण प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते. शेंगदाण्याचा वापर करताना लोक काही सामान्य चुका करतात, ज्यामुळे अपेक्षित परिणाम मिळत नाही. सर्वात मोठी चूक म्हणजे अतिप्रमाण. लोकांना वाटते की नैसर्गिक आहे म्हणजे कितीही खाल्ली तरी चालेल, पण ही समजूत पूर्णपणे चुकीची आहे. अति कोणत्याही गोष्टीचे नुकसानच करते. दुसरी चूक म्हणजे तळलेली, खारट, मसालेदार शेंगदाण्याचा वापर. अशा प्रकारे तयार केलेली शेंगदाणे मधुमेहासाठी उपयुक्त ठरत नाही. तिसरी चूक म्हणजे सातत्याचा प्रभाव. काही दिवस नियम पाळणे आणि नंतर सोडून देणे, यामुळे शरीराला कोणताही स्थिर लाभ मिळत नाही. यासोबतच जीवनशैलीकडे दुर्लक्ष करणे ही मोठी चूक आहे. केवळ शेंगदाणे खाऊन आणि उर्वरित वेळ अस्वस्थ जीवनशैली ठेवून मधुमेह टाळता येत नाही. नियमित चालणे, योग्य झोप, तणाव नियंत्रण आणि संतुलित आहार या सगळ्यांचा एकत्रित परिणाम शरीरावर होतो. शेंगदाणे ही या प्रक्रियेतील एक सहाय्यक घटक आहे, मुख्य आधार नाही. जे लोक हे समजून घेतात त्यांनाच दीर्घकालीन फायदा मिळतो. या संपूर्ण चर्चेचा निष्कर्ष असा की शेंगदाणे ही एक साधी पण प्रभावी नैसर्गिक देणगी आहे. योग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने वापरली तर ती शरीराची अंतर्गत शक्ती वाढवू शकते आणि रक्तातील साखरेचे संतुलन राखण्यास मदत करू शकते. पण कोणतीही हमी, अतिशयोक्ती किंवा अंधविश्वास यावर आधारित अपेक्षा ठेवू नयेत. शरीर हळूहळू बदल स्वीकारते आणि त्यासाठी वेळ देणे आवश्यक असते. आज घेतलेला निर्णय उद्या परिणाम देईलच असे नाही, पण सातत्य ठेवले तर बदल नक्कीच दिसून येतो. मधुमेह ही शिक्षा नाही, ती एक सूचना आहे की शरीराला अधिक काळजीची गरज आहे. निसर्गाने दिलेल्या अन्न घटकांचा आदर करून त्यांचा शहाणपणाने वापर करून आपण स्वतःचे आरोग्य दीर्घकाळ टिकवू शकतो. शेंगदाणे हा त्यातील एक छोटासा पण महत्त्वाचा भाग आहे. योग्य समज, योग्य शिस्त आणि योग्य दृष्टिकोन ठेवला तर शेवटच्या श्वासापर्यंत कधीही शुगर होणार नाही. हे वाक्य वास्तवाच्या अधिक जवळ जाऊ शकते, कारण खरी औषधे आपल्या दैनंदिन सवयीमध्येच दडलेली असतात.